मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आज युवा सेनेच्या सिनेट सदस्यांची बैठक सुरू झालेली आहे। ही बैठक वादळी ठरते असं बोललं जातं। आपल्यासोबत प्रदीप सावंत आहेत, सिनेट सदस्य आहेत। गेल्या 10 वर्षापासून आपण पाहतोय तुम्ही लढा देत आलेला आहात आणि तरी देखील ऐकलं जात नाही अशी तक्रार आहे। काय नेमकं सुरू आहे या बैठकीमध्ये, काय म्हणाल? नाही, कसं आहे, एकंदरीत सिनेटमध्ये जे वर्चस्व आहे नॉमिनेटेड मेंबर्सचं, आणि ते नॉमिनेटेड मेंबर एका पर्टिक्युलर पक्षाचे आहेत, त्यामुळे ते डिसिजन लादले जात आहेत। पण आतापर्यंतचा इतिहास आहे, जरी आमची संख्या 10 असेल, बुक 2ची 8 असेल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही तिथे भांडणार आणि त्यासाठी मग भांडल्यानंतर ती आपोआप मीटिंग वादळी ठरते। कोणते मुद्दे आहेत ज्यावरती तुम्ही सध्या लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे आणि ऐकलं जात आहे का? विशेष करून बघा, आमचं पहिल्या दिवसापासून महत्त्वाचा मुद्दा होता आयडॉलमध्ये जी विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आहे आणि परीक्षा भवनामध्ये जे विद्यार्थी त्रस्त आहेत त्यांना न्याय देणं, त्या गोष्टींकडे कानाडोळा होतोय आणि त्यासाठी आम्ही लढा देणार। आणि मुद्दे कोणकोणते, जसं तुम्ही फॉरेनचे जे विद्यार्थी, आता फॉरेनचा विषय झाला की त्याची फी कमी करण्यासाठी आम्ही त्यांच्या डोळे उघडले आहेत। परत त्यांनी बऱ्याच प्राचार्यांच्या इल्लिगल नेमणुका केलेल्या आहेत, त्याबद्दल देखील आम्ही आता पुढे मांडणार आहोत। आणि एकंदरीत परीक्षा भवनमध्ये जे काय गोंधळ आहे, म्हणजे आता झालेला प्रमाणपत्राचा गोंधळ वगैरे, त्याच्यावर ठोस कारवाई होत नाही आहे, तर ती का होत नाही त्याबद्दल आम्ही विचारणार। नक्कीच, पण यापूर्वीची जी बैठक झाली त्यावर बहिष्कार का टाकण्यात आला हा देखील मुद्दा आहे। नाही, कसं आहे बघा, आम्ही गेली 2 वर्ष बैठक मागतोय। आम्ही सप्टेंबरमध्ये निवडून आलो तेव्हापासून बैठक मागतोय। फक्त उद्या सिनेट म्हणून काल जर ते बैठक देत असतील तर अशा बैठकी नको आहेत। आणि एक दिवस आधी आम्हाला कळवलं, आम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांना घेऊन ती बैठक करायची आहे। ही फक्त केवळ त्यांना आम्हाला तोंडावर पानं पुसायची होती म्हणून ती बैठक लावती, म्हणून आम्ही बहिष्कार केला। दबाव नेमका कुणाचा? राजकीय पक्षाचा दबाव वाटतं तुम्हाला? 100% राजकीय पक्षाचा दबाव आहे। मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो। महाराष्ट्र गव्हर्नमेंट अध्यक्ष आपले नेमणूक मंगळवारी झाली विधानसभा अध्यक्षांची, आणि आमचं रविवारी म्हणजे आय थिंक डिसेंबरचा एक तो रविवार होता, 15 का 14 रविवार होता। 14 डिसेंबरला आमचं मॅनेजमेंट काउन्सिलचं इलेक्शन होतं। विधानसभेमधनं जे आमदार पाठवले जातात त्याची यादी 2 दिवसात विद्यापीठात आलेली। म्हणजे ते प्रत्येक इलेक्शन किती बारकाईने घेत आहेत, आणि हे असंच कोण घेत नसणार, राजकीय कोणतरी इन्व्हॉल्ड असणार, म्हणूनच ते होत आहे। तुमची भूमिका मग काय असेल? नाही, आमची भूमिका, आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढा देणार। जितका त्यांना दबाव टाकायचा टाकून द्या, तो आम्ही जुमानणार नाही। किती मुद्दे आहेत ज्यावर सध्या चर्चा झालेली आहे पूर्ण, आणि त्यातून काही तोडगा नाही? अजून वादग्रस्त मुद्दे अजून झालेलेच नाही आहेत, आता ते चालू होतील। ओके, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आहे या ठिकाणी, आणि म्हटलेलं आहे की कुठेतरी राजकीय पक्षांचा दबाव मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेट सदस्यांवर आहे, त्यामुळे मागण्या पूर्ण होत नाही आहेत, आणि त्यामुळे ही बैठक आता कशा पद्धतीने वादळी ठरते पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।